नमस्कार मंडळी, मी राहुल आणि आज आपण एक अतिशय मोठी व महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी सरकारने ई-केवायसी बाबत घेतलेला हा निर्णय लाखो लाभार्थी या ठिकाणी बहिणींसाठी दिलासादायक देणारा आहे. तर राज्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात माझी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. यापूर्वी सर्व लाभार्थ्यांना 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य होते. पण गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती, पाऊस, पूर, वाहतूक अडथळे आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी वेळेत करता आलेली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर आता लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि आता शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2025 ही असणार आहे. तर आता याचा काय फायदा होईल, तर सर्व लाभार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल. त्यानंतर हप्ता मिळण्यात कुठलाही अडथळा येणार नाही. त्यानंतर चुकीची नोंद होण्याची शक्यता कमी होईल. तर ज्या लाभार्थी महिलांचे पती हयात नाहीत, वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, अशांसाठी त्यांनी ई-केवायसी करताना संबंधित कागदपत्रे द्यावी लागतील. तर त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश, तर ही सर्व कागदपत्रे जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे जमा करणे अनिवार्य आहे. ज्या महिला लाभार्थ्यांनी आणखीन आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी 31 डिसेंबरच्या आधी या ठिकाणी पूर्ण करून घ्या. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहील. तर लाडकी बहीण योजनेबाबतच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला असेच जोडलेले राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.